तर सरासरी या टॉपिकला आपण सुरुवात केलेली आहे. सरासरी म्हणजेच काय आहे? दिलेल्या संख्यांची बेरीज डिवायडेड बाय दिलेल्या संख्या, जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत. मग आपण पहिले उदाहरण घेऊन घेतलं त्याच्यामधलं. दिलेल्या परीक्षेतील 5 विषय आहेत. 80, 68, 82, 56 आणि 74 असे गुण मिळाले होते. तर आपल्याला सरासरी किती गुण मिळाले? मग आपण सरासरीचं सूत्र लिहून घेतलं. सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज. मग दिलेल्या संख्या होत्या त्यांची बेरीज किती? त्यांची टोटल बेरीज किती आली? 307. एकूण संख्या किती होत्या? 5 होत्या. 5 विषयात होत्या, 5 संख्या दिल्या आहेत. म्हणून 5ने त्याला काय केलं? भाग दिला. किती आलं? 72. अशा पद्धतीने त्याला सरासरी किती गुण मिळाले? 72 गुण त्या ठिकाणी मिळालेले आहेत. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. सर आवाज येत नाही. आता येतोय का मॅडम आवाज? हा येतोय हो. सर. ओके ओके. बघा, सेकंड क्वेश्चन घ्यायचा आहे आपल्याला. संख्यांची सरासरी. एक मिनिट. आवाज येत नाही सर. आवाज येत नाहीये सर. आवाज नाही येत. सरांना कॉल आलाय वाटतं. सर आवाज नाही येत आहे. येतोय का आता आवाज? हो सर. हो सर. ठीक आहे, लक्ष द्या. चार क्रमवार समसंख्यांची सरासरी 45 आहे. तर पहिला त्याच्यात विचारलंय त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती? सर्वात लहान संख्या व मोठी संख्या यांची सरासरी. दुसरा विचारलाय सर्वात लहान व मोठी संख्या यांची सरासरी किती? बघा,
आपल्याला प्रश्न असा विचारला की 4 क्रमवार समसंख्या आहेत. बरोबर? किती संख्या दिलेल्या आहेत? 4 दिलेल्या आहेत. आणि त्या 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती दिलेली आहे? 45. आता सरासरीचा अर्थच काय होतो की मधली संख्या असते. सरासरी म्हणजेच काय असते? मधली संख्या. आता सरासरी किती दिलेली आहे? 45. मग आपण काय करू? ही 45 लिहून घेऊ. 45 ही काय आहे बरं? विषम संख्या. आपल्याला विचारले काय? 4 क्रमवार समसंख्या आहे. मग याच्या आधीची समसंख्या कोणती आहे? 44. याच्या आधीची समसंख्या कोणती आहे? 42. ही मध्ये आहे सेंटरला. याच्या नंतरची समसंख्या आहे 46. याच्या नंतरची समसंख्या आहे 48. बघा आता ही सोडून द्यायची आपल्याला. ही आपल्याला दिलेली आहे. त्यांनी आपल्याला प्रश्न काय? 4 क्रमवार समसंख्या. बघा मग या 4 क्रमवार समसंख्या आहेत 42, 44, 46 आणि 48. या 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे? 45. बघा मधली संख्या आहे की नाही? समजला? हा एक नियम आहे त्याच्यातला. तुम्हाला बोललो होतो की नाही आपल्याला नियम समजून घ्यायचे आहेत पण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घ्यायचे. या उदाहरणामध्ये आपल्याला क्रमवार आपल्याला सर सर्वात लहान 42. तिथं मधली संख्या आहे. मधली संख्या ही काय असते? सरासरी असते. आणि म्हणून आपण या सरासरीवरूनच आपण काय करू? काय झालं? 40 सरासरी. तुम्ही डायरेक्ट उत्तर काढलं का यांचं? हा हा ठीक आहे ठीक आहे. बरं बघू आपण किती येतं ते. आता बघा त्यांनी आपल्याला 4 क्रमवार समसंख्या सांगितल्या होत्या. मग त्या 4 क्रमवार संख्या आपण सरासरीवरून काढून घेतल्या त्या. मग ते आपल्याला अशा पद्धतीने त्या काढून घ्यायच्या आहेत. मग आता काय विचारले? त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आपल्याला. त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? मग यांच्यामध्ये सर्वात लहान कोणती आहे बरं? 42. म्हणून पहिलं उत्तर आपलं काय येणार आहे? 42. 42. दुसरा पर्याय सर्वात लहान व सर्वात मोठी यांची सरासरी. मग सर्वात लहान कोणती आहे? 42. सर्वात मोठी कोणती आहे? 48. या दोघांचीच करायचे म्हणजेच त्याला कितीने भाग द्यावा लागेल? 2. 42 आणि 48 किती झाले बरं? 90. छेदामध्ये 2 म्हणजेच किती आलं बरं? 45. समजलंय? हो सर. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान व मोठी संख्यातील फरक. तर सर्वात लहान व मोठी संख्या बघा 4 क्रमवार विषम संख्या म्हटलेल्या आहेत त्यांची सरासरी किती आहे बरं? 42 आहे. बरोबर. तर सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्यातील आपल्याला काय केलेलं आहे? फरक विचारलेला आहे. आता 42 आपण ही काय येणार आहे? सेंटरला येणार आहे. मधली संख्या आहे ही त्याची. किती दिले आहेत आपल्याला? 4 दिलेले आहेत. मग याच्या आधीची काय म्हटले? विषम संख्या. 42 च्या आधीची विषम संख्या कोणती येते? 41. 41 च्या आधीची विषम संख्या 39. बरोबर. त्याच्यानंतर 41 नंतरची विषम संख्या 43 आणि त्याच्यानंतरची कोणती आहे? 45. ही सोडून द्यायची. ही सरासरी दिलेली आहे आपल्याला. ही नाही घ्यायची आपल्याला. ही सरासरी होती. मग 4 या क्रमवार विषम संख्या आहेत त्यांची सरासरी काय येते? 42 येते. हे आपल्याला दिलेलं आहे. 42 ही मधली संख्या आहे बघा. 41 आणि 43 यांच्या मधली संख्या आहे. सेंटरची संख्या आहे. म्हणून 42 आलं. आता आपल्याला विचार सर्वात लहान आणि सर्वात मोठी यांच्यामधला फरक किती? मग 45 वजा 39 किती आला फरक त्यांचा? 6. 6. समजलाय? हो सर. हा. आणि जर तुम्हाला असा प्रश्न विचारला असेल 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी
35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? परत काय विचारले? 4 विषम संख्यांची सरासरी. आता 42च्या ऐवजी किती दिली बरं? 47 दिली. हाच प्रश्न घेऊ. 47 घेतली आपण. विषम संख्यांची सरासरी आपल्याला किती दिलेली आहे? 47 दिलेली आहे. मग कसं काढणार बरं 4 संख्या पुढच्या? कोण सांगतं बरं उत्तर याचं? 49, प्रश्नच लिहून 51. उत्तर 51. इथं आपण काय घेतला? 47 घेतला. चार क्रमवार समसंख्यांची सरासरी. इथं सॉरी 35 आहे ना, आणि इथं सम म्हटलेला आहे. बघा सर किती 35 आहे का? हो 35 घ्यायचं आहे. सरासरी किती आहे? 35 आहे. 4 क्रमवार समसंख्या. मग इकडची पहिली समसंख्या येईल 34, त्याच्या पहिली येईल 32, नंतरची काय येणार आहे? 36, आणि नंतरची येणार आहे 38. आपल्याला विचारलंय की सर्वात लहान संख्या कोणती आहे? 32. 32 येणार आहे. त्याच्यातली सर्वात लहान संख्या 32 येणार आहे. समजलं? ठीक. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. पुढचा प्रश्न विचारलाय आपल्याला. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बघा, 5 क्रमवार विषम संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची सरासरी आपल्याला किती दिलेली आहे? 47. 47 ही कुठे येते बरं? सेंटरला येते. म्हणजे ही सेंटरला येते. याच्या आधीची विषम संख्या कोणती येणार आहे? 45. सर त्याच्या आधीची 51. हा बोला ना. 51. किती? हो बरोबर. 51. 43, 45, 47 बरोबर. 49 आणि पुढची येणार आहे 51. अशा 5 संख्या येतील. ही सेंटरची आहे आपल्याला. ही धरून 47. आता यांच्या मधली नाही घेतली आपल्याला. त्यांनी विषम होती, विषमच दिलेली होती, म्हणून आपल्याला विषमची डायरेक्ट त्या संख्यांमध्ये काउंट करावी लागेल. आपल्याला आधीच्या प्रश्नामध्ये विषम दिलेली असायची, तिकडे सम असायची. इकडे सम असेल तर तिकडे विषम असायची. त्यावेळेस आपण ती संख्या सोडून द्यायची. आता इथं 5 संख्या विचारल्या होत्या, सगळ्या विषम होत्या, आणि म्हणून आपण या 5 मध्ये याला पण काउंट केलंय, ही मधली संख्या. आणि म्हणून सर्वात मोठी संख्या विचारली होती, म्हणून सर्वात मोठी संख्या काय येईल? 51 त्या ठिकाणी येणार आहे. समजलंय? नेक्स्ट घेऊ आपण. पाच क्रमवार समसंख्यांची सरासरी. समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही मोठ्या
समसंख्येच्या संख्या ही मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? बघा दुप्पट. पुढचा जो काही प्रश्न आपल्याला निमपट सर. 8 दुणे 16. बघा पाच क्रमवार समसंख्या आहे त्यांची सरासरी किती आहे 12 आहे 5 आहे म्हणजे याच्या आधीची 10 याच्या आधीची 8 त्याच्यानंतर किती येणार आहे 14 आणि इकडे किती येणार आहे 16. आता आपल्याला सर्वात लहान समसंख्या ही मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे मोठ्या संख्येच्या किती पट विचारली मग त्याची किती पट येणार आहे की निमपट आर के येईल ना आर आहे या 16 तर मग 16 याचा किती पट आहे निमपट आहे काय होतं ते तुमच्याकडे आपण बोलू शकतो याला उदाहरणामध्ये सोडवायचं झालं तर पहिली लहान संख्या ही 16 संख्येच्या किती पट आहे आपण एक पट आहे असं म्हणू बरोबर मग हा 16 इकडे गुणाकारात इकडे त्यांना काय म्हणतो भागाकारात 8 क्षेत्रामध्ये 16 इकडे काय आहे ते 8 एक 8 8 दुणे 16 म्हणजे उत्तर 1/2 x बरोबर की त्याला 1/2 म्हणजे अर्ध म्हणजे निमपट आहे समजा उदाहरणामध्ये आपण सोडवणार आहोत पुढचा प्रश्न घेऊ आपण 7 क्रमवार सम संख्यांची सरासरी 10 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे सांगा बरं 7 क्रमवार संख्या आहेत ही सेंटरला आहे 4 पट. किती पट येते 4 पट. 4 बर आता आपण बघून घेऊ 7 दिलेले आहेत म्हणजे इकडे 8 येईल इकडे किती येणार आहे 6 इकडे किती येईल 4 हे 3 इकडे पण 3 आणि मधली संख्या 12 14 आणि 16 बघा किती संख्या झाल्या बरं 1 2 3 4 5 6 7 ही मधली काय आहे बरं त्याची सरासरी आहे बरोबर आता विचारले सर्वात मोठी संख्या किती आहे 4 16 ती लहान संख्येच्या किती पट आहे 4 पट आहे म्हणजे 4 चौक किती होतात 16 होतात आपल्याला सोडवायची गरज आहे डायरेक्ट आपण करू शकतो आता मोठी संख्या लहान संख्येच्या तुलनेत विचारली मग मोठी बरोबर 4 गुणिले काय घेणार x पट हा इकडे भागाकारात येणार आहे म्हणजेच आपण असं लिहणार 16/4 बरोबर x 4 1 4 4 चौक 16 म्हणजे x वर किती पट झाली ती 4 पट झाली समजलंय हो सर. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण हा बोला लहान संख्येचे किती पट विचारले मग मोठ्या संख्येचे किती पट विचारल्यावर 4 पट कसं येणार सर मोठ्या संख्येचे काय बोलला तुम्ही लहान संख्येच्या किती पट आहे विचारले ना मोठी संख्या हो हेच उलट विचारले तर कसं येणार ती एकाच 4 येईल ना ती त्याच्या 4च्या काय होती निमपट होईल एकाच 4 पट येईल ती पण किती पट म्हणायचं याला काय का आपण एकाच 4 पटच म्हणू ना त्याला किंवा आपण त्याला 0.25 पट एकाच 4 म्हणजेच काय आपण येणार 0.25 आपलं असं येईल ना ते आपण असं घेणार
इकडे आता आपण 16 लिहिला होता, इकडे आपण किती लिहिणार? 4 लिहिणार. आणि इकडे काय लिहिणार? 16 लिहिणार. गुणिले काय लिहिणार? एक. एक बरोबर. हा 16 गुणाकाराचा इकडे येताना काय होतो? भागाकाराचा येईल. बरोबर काय आहे ना? 100. 4 एक 4, 4 चौक 16 म्हणजेच किती झाली ती? एकाच 4 पट येईल. अपूर्णांकात येईल ती आता. जसं ती निमपट झाली होती ना, तशी ही 0.25 याचं म्हणजे आपण 1/4 म्हणजे हा आपण त्याला काय म्हणतो, जसं एक भाकरी असेल पूर्ण त्याच्यातल्या आलं लक्षात. चौथा भाग. हा चौथा भाग. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 8 क्रमवार विषम संख्यांची 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 14 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येच्या सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे? हा झाला पहिला प्रश्न. त्याच्यातच दुसरा विचारलाय त्यांनी. सर्वात लहान संख्या मोठ्या संख्येच्या किती पट? आठ क्रमवार विषम संख्या आहे. किती आली? 3 पट आणि एक पट. आणि लहान संख्या मोठ्या संख्येच्या त्याच्या उलट एकाच 3 पट येईल. ही जर 3 पट आली तर ती एकाच 3 येणार. बरोबर. 3 पट आता ही 14 आणि झाली. हो 3 पट. आता हो बरोबर आहे 3 पट. सॉल्व कसा करायचं बघा. 8 क्रमवार विषम संख्या आहे. इथं आता काय झालं? विषम संख्या. सरासरी किती आहे? 14. मग इथं ही बघा विषम आहे, सम दिलेले आहे म्हणजे विषम कोणती येणार? पहिली 13. त्याच्या आधी कोणती येणार आहे? 11. त्याच्या आधी कोणती येणार आहे? 9. बरोबर. किती संख्या आहेत बरं? 8 आहेत. मग याच्या आधी कोणती येणार आहे? 7 येणार आहे. याच्या नंतरच्या लिहून घेऊ आपण. ही काउंट नाही करणार आपण. 4 झाल्या. इकडे पुढे घेणार आपण आता 15, 17, 19 आणि 21. इकडे 4 झाले आणि इकडे 4 झाले. यांच्या दोघांच्या मधली 13 आणि 15 बघा एकूण किती संख्या होत्या? 8 संख्या होत्या. 8 पैकी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ही मधली संख्या आहे. 13 आणि 15 यांची सरासरी मधली संख्या घेतो ना आपण. तर मध्ये ही 14 येते. तर 14 ही सरासरी आहे. त्यापैकी सर्वात मोठी संख्या ही लहान संख्येच्या. मग आधी सर्वात मोठी संख्या म्हटली. मोठी संख्या किती आहे बरं? 21. बरोबर. लहान संख्येच्या. बरोबर. मग आपल्याला असं लिहावं लागेल इकडे की मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे? मग ही 7 इकडे येणार. इकडे x येणार. 7 1 7, 7 3 21. किती पट आहे बरं? मोठी संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे? 3 पट आहे. आणि याच्या विरुद्ध काय येणार आहे की एकच 1/3 पट येणार आहे. सर्वात लहान संख्या मोठ्या संख्येच्या किती पट आहे? एकाच 1/3 पट आहे. समजलंय? हो सर. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. थोडासा वेगळा टाइप मध्ये घेऊ आपण आता.
क्रमशः पाच विषम संख्यांची सरासरी 35 आहे व त्यापुढे पाच विषम संख्यांची सरासरी 45 आहे. आहे तर 10 ही संख्यांची सरासरी किती? बघा, क्रमशः पाच विषम संख्या दिलेल्या आहेत, त्यांची सरासरी किती आहे? 35 आहे. अजून एक आपल्याला सांगितले की त्याच्या पुढे किती येत आहे? 40. बरोबर आहे. कसं करायचंय सॉल्व बघा आता. त्यापुढे पाच विषम संख्यांची सरासरी किती आहे? 45 आहे. तर 10 ही संख्यांची सरासरी किती? आता हा थोडासा वेगळा आहे. मग आपल्याला काय केलं, इथं दोन गट दिले, पहिला पाच विषम संख्यांचा आणि दुसरा पण पाच विषम संख्या. त्यांची सरासरी ऑलरेडी दिली आहे. पहिल्याची सरासरी आहे 35, दुसऱ्याची सरासरी आहे 45. दोघांची काय करायची? बेरीज करायची. किती गट आहेत ते? दोन गट आहेत. मग जेवढे गट असतील तेवढ्या त्यांच्या सरासरी घ्यायच्या, त्यांची बेरीज करायची, जेवढे गट असतील त्याला भाग द्यायचे. किती गट आहेत ते? दोन आहे. 35 आणि 45 किती झाले बरं? 80. छेदामध्ये 2, बेचोक 8 हा 0, म्हणजेच किती आलं त्या ठिकाणी? 40. किती आलं? 40. समजलं? हो सर. मग याच प्रकारामधले आपण 2-3 उदाहरण घेऊ. क्रमशः पाच विषम संख्यांची सरासरी 37 आहे. व त्या पुढील पाच विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर 10 ही संख्यांची सरासरी किती? किती आलं बरं? 42. बरोबर, 42 बरोबर. बघा, पहिलं 37, नंतरचे आहे 47. छेदामध्ये 2, 7 आणि 7 14, हातच्याला 1, 4 आणि 4 किती झाले? 8. 84 झाले. बेचोक 8, बेदुने 4, म्हणजेच किती आलं? 42. अशा पद्धती. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. वर्गातील एकूण 100 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 50 विद्यार्थ्यांना सरासरी 50% गुण मिळाले
व राहिलेल्या 50 विद्यार्थ्यांना राहिलेल्या 50 विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाल्या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी किती सर 45. सांगा. बरोबर आहे 45. 45. हो बरोबर आहे 45. बघा पहिले दोन गट करून घेतले, पहिल्या 50 विद्यार्थ्यांचा आणि दुसऱ्या 50 विद्यार्थ्यांचा. पहिल्यांची सरासरी 50, दुसऱ्यांची सरासरी 40. किती गट आहेत? 2 गट आहेत म्हणून 2 घेतला. 50 आणि 40 किती झाले? 90 छेदामध्ये 2 म्हणजेच किती? 45. निम्मे होतात ना त्याचे. 45 गुणिले 90. अशा पद्धतीने तुम्हाला काय अशा पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला असा सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 आहे व राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचेही सरासरी वय तेवढेच असेल तर 50 विद्यार्थ्यांचे सरासरी किती? कोण सांगतो बरं? 15. 15. बरोबर, प्रश्नाचंच उत्तर आहे. वर्गातील 50 विद्यार्थी आहेत, 25 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 15 आहे, राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचंही सरासरी वय 15 आहे. 15 आणि 15 30 झाले. 15 अधिक 15 छेदामध्ये 2 गट आहेत. 30 2 म्हणजेच किती झाले? 15. नेक्स्ट घेऊ प्रकार आपण. या टाइप मध्ये उदाहरण तुम्हाला विचारलं जात नाही, पण एक प्रश्न घेऊन टाकू आपण. जर तुम्हाला असा प्रश्न आला तर 35 39 45 36 आणि 4 दिलाय आणि इथं स्टार दिलाय. शेवटच्या संख्येचा अंक आपल्याला माहिती नाहीये. या संख्यांची सरासरी
सरासरी 39 असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? 7. बघा, हा बोला. सॉरी सर. बघा, आपल्याला काय विचारलंय? 35, 39, 45, 36 आणि शेवटची संख्या आपल्याला माहिती नाहीये, पण आपल्याला त्या संख्यांची सरासरी दिलेली आहे. बरोबर, त्या संख्यांची काय दिलेली आहे? सरासरी आपल्याला दिली. मग स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल असं आपल्याला जर विचारलं असेल तर मग अशा वेळी आपल्याला काय करायचे? सूत्र आहे त्याचं, एकूण संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. आता एकूण संख्यांची बेरीज करून घेऊ आपण. 35 आणि हे 45, 80 झाले. 80 आणि हे 39 किती झाले? 109. बरोबर ना? 80 ते 20 110 आणि वरचे 119. 119 आणि हे 36, 20 20 आणि 35 55. 155 यांची टोटल बेरीज करून घेतली. चारच संख्यांची केली आपण, याची आपल्याला माहिती नाही तो अंक, म्हणून आपण त्यांची बेरीज करून घेऊ आणि इथं परत प्लस तो अंक लिहून घेऊ. 4 आणि तो काय आहे? स्टार तो आहे. त्याची नाही केली ना आपण बेरीज, म्हणून तो जसं करायचं. बरोबर, सरासरी किती दिलेली आहे आपल्याला? 39 आहे. गुणिले एकूण संख्या किती आहेत आपल्याला दिलेल्या? बरोबर 1 2 3 4 5 दिलेले आहे. 5 हे जसंच तसं राहील. 4 आणि हा स्टार यांचा गुणाकार 9 5 45, 5 9 45, 5 7 त्याला 4 गेला, 5 3 15 आणि 4 19. किती झाले बरं? 145. हा इकडे प्लस, तिकडे जाताना काय होतो? मायनस. म्हणजेच 4 आणि हा स्टार बरोबर 195 वजा 155 किती आले बरं? 40. बरोबर, 40. म्हणजे इकडे हा इथं स्टार आलाय आणि इकडे 40 आलाय. या दोघं बाजू कशा आहेत बरं? इक्वल आहेत. म्हणजे स्टारच्या जागी काय येणार आहे? 0 येणार 0. आहे. बरोबर, समजलं? अशा पद्धतीचा टीईटीला प्रश्न विचारलेला गेलेला नाहीये, पण या टाईप मध्ये जर आला तर प्रकारामध्ये आला होता म्हणून मी घेऊन टाकला एक प्रश्न. तुम्हाला जर असा प्रश्न आला तर निश्चितच काय करता येईल? तो सोडवता येईल. समजलंय? हो सर. नेक्स्ट घेऊ आपण. 2 मिनिट सर, लिहितोय. वरचं घेतो. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे. जर त्यात शिक्षकाचे वय तर त्यांची सरासरी सरासरी 15 तर
बघा प्रश्न कसा विचारलाय, एका वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत, त्यांचं सरासरी वय किती आहे? 14 वर्ष आहे. आणि त्यात जर वर्ग शिक्षक, आपण इथं वर्ग शिक्षक लिहून इथं वर्ग शिक्षकाचे वय जर मिळवलं तर सरासरी काय होणार? 15 होऊन जातं. 20 मग आता आपण 20 येईल किती का झालंय? उत्तर, सर? 20. शिक्षकांचं का? हा, चुकलं. आता तुम्हीच मला सांगा, शिक्षकाचं वय 20 असू शकते का बरं? हा, बघा आपल्याला काय विचारलंय, 20 विद्यार्थी आहेत आणि त्यांचं सरासरी वय किती आहे? 14 आहे. म्हणून जेवढे विद्यार्थी असेल तेवढं सरासरी असेल, त्यांचा दोघांचा गुणाकार करायचं. 14 दुने किती होतील? 28. हे झालं, हे विद्यार्थ्यांचं झालं. आता आपल्याला वर्ग शिक्षक मिळवले आपण, वर्ग शिक्षक प्लस विद्यार्थी. आता वर्ग शिक्षक वाढल्यामुळे 20 विद्यार्थी होते आणि प्लस काय झाले? वर्ग शिक्षक झाले. गुणिले किती येणार आहे? आता सरासरी किती झाली त्यांची? 15 झालेली आहे. म्हणून आपण इथं 15 घेणार. हे झाले 21 गुणिले किती झाले? 15. 15 एक 15 हातच्याला गेला 1. 15 दुने 30 आणि 1 किती झाले? 31. बघा यांची वर्ग शिक्षक आणि विद्यार्थ्यांची सगळ्यांची बेरीज 315 येते आणि विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती येते? 280. 315 मधून आपण काय करू? 280 वजा करू, विद्यार्थी वजा करून घेऊ, म्हणजे उरलेलं आपल्याला शिक्षकाचं वय भेटून जाईल. 5 5, 11तून 8 गेले, 3 उरले. इथं हातच्याला 1, 3तून 3 गेले 0. वर्ग शिक्षकाचं जे काही वय आहे ते किती येणार आहे? 35 वर्ष त्या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या टाइप मधले प्रश्न सोडवायचे आहेत. पुढे घेऊ आपण. समजलाय हा? हो सर. पुसायचा का मग? हो सर. बावीस माणसांचे सरासरी वय 40 वर्ष आहे. त्यात एका माणसाचे वय मिळवल्यामुळे त्यांची सरासरी 42 वर्ष झाली. तर नवीन माणसाचे वय किती? तर नवीन माणसाचे वय किती? बघा 22 माणसांचे सरासरी वय 22 गुणिले किती येणार आहे? 40. 22 चोक 88 आणि हा 0 किती झाले? 880. हे 40 किती माणसांचं झालंय? 22 माणसांचं झालं. त्यांच्यामध्ये आता एक माणूस काय झालाय? ऍड केलाय, मिळवलाय, म्हणजे किती माणसं झाले? 23 गुणिले त्यांची सरासरी किती झाली? आता 42 झाली. यांची बेरीज करून गुणाकार करून घेऊ. 23 जुने किती होतात? 46. 46 ही 6, सॉरी 23 जुने 46, 46 ही 6, हातच्याला 4. 23 चोक किती होतात? 966 येतं सर. किती येत आहे? 966. 23 हो 23 चोक किती होतील? 92 होतात ना. 23 चोक 92, इथं 2 येतील, 9 जातील, 92 येतील ना. 926 येते. 966 येते का?
एवढं 966 येतं नाही सर. गुणाकार सर हातच्या मिळवा द्या. आजच्या मिळवला नाही ना सर. बरं एक 966 मिनिट येतं सर. हो 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 एक मिनिट एक मिनिट. 3 दुणे 6 तर 3 दुणे 6 झाले, 2 दुणे 4 झाले, 4 आणि 4 ते 12, 4 4 ते 12, 12 आणि 4 16, 6 चला 1, 4 दुणे 8 आणि 9 बरोबर आहे. किती झाले 907. 92 4 966. मग 880 जी काही होते मग त्याच्यामध्ये आपण जर त्यांची वजाबाकी केली सेंश आपल्याला 606 आहे ना, 16 मधून 8 गेले 8 आहे ना, तिथे 1 गेला 9तून 9 गेले किती आलं 86 वर्ष त्याचं वय त्या ठिकाणी येणार आहे. समजलाय? हा सर. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. एका नावेत सरासरी 22 केजी, सरासरी 22 केजी वजनाची 25 मुले बसली. 25 मुले बसली नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन. सरासरी वजन 24 केजी झाले. तर नावाड्यात वजन किती? नावाड्याचे वजन किती? एका नावेत 22 किलो आहे, वजनाची 25 मुलं बसवली आहेत आणि नावाड्यासह जर त्यांची वजनाची सरासरी किती होते 24 होते. म्हणजे आपल्याला करावं लागेल 22 गुणिले 25, 25 दुणे 50, 0 हातच्याला 5, 25 दुणे 50 आणि 5 55 झाले. त्याच्यानंतर आता 24 गुणिले किती होणार 26 होणार. 25 च्या ऐवजी 25 मुलं होती, नावाड्यासह एक 26 झाला. 624. 24 आणि 26, 6 चोक 24, 2 8 आणि 12, 30 22 2 घेतले 4, 624 बरोबर. 624 झालं. मग आता वजाबाकी करून घेऊ. 624 550 74 येईल ना. 7 किती 74. 84. म्हणजे नावाड्याचं जे काही वजन आहे ते किती येणार आहे 74. सॉरी वजन किती येईल त्याचं 74 किलोग्रॅम. बरोबर. समजलंय? हो सर. आता आपण थोडासा वेगळा प्रकार घेऊ. एका दुकानदाराची एका दुकानदाराची 12 महिन्यांची सरासरी विक्री 5,600 रुपये आहे.
पहिल्या 6 महिन्यांची पहिल्या 6 महिन्यांची सरासरी विक्री 4,200 रुपये असल्यास शेवटच्या 6 महिन्यांची एकूण विक्री किती? बघा, एका दुकानदार दिला आहे, त्याची 12 महिन्याची सरासरी आपल्याला दिलेली आहे. किती आहे ती? 5,600 रुपये. 12 महिन्यांची पूर्ण. पहिल्या 6 महिन्यांची सरासरी किती दिलेली आहे? 4,200 रुपये दिलेली आहे. तर शेवटच्या 6 महिन्यांची एकूण विक्री किती आहे असं आपल्याला काढायला लावलंय. मग येईल का काढता? 1400 रुपये. किती आलं? 6 महिन्यांची सरासरी विचारली, 6 महिन्यांची एकूण विक्री विचारली आपल्याला. बघा, मग 12 महिन्यांची सरासरी विक्री किती आहे? 5,600. मग एकूण 12 महिन्यांची काढून घेऊ आपण. एकूण 12 महिन्यांची विक्री कशी येईल बरं ती? 12 गुणिले काय करावं लागेल? 5,600. 12 72 2, आजच्याला 7, 12 पंचे 60, 60 आणि 7 67, हे उरलेले 200. किती झाले? 67,200. ही त्याची 12 महिन्याची पूर्ण विक्री आहे, बरोबर. पहिल्या 6 महिन्यांची सरासरी दिलेली आहे. मग पहिल्या 6 महिन्यांची घेऊ आपण. पहिल्या 6 महिन्यांची सरासरी किती आहे बरं ती? 42 गुणिले किती करणार? 6 करणार. किती येत आहे? 41,000. बघू आपण आता सॉल्व्ह करतोय आपण. 42 गुणिले 6 करणार म्हणजे किती झाले बरं? 6 दुने 12, 2 आजच्याला 1, 6 24 आणि 1 झाले 25. हे 2 हे त्याच्या पहिल्या 6 महिन्यांची कमाई आहे. बघा, पहिल्या 6 महिन्यांचं त्याचं उत्पन्न होतंय 25,200. एकूण 12 महिन्यांचं उत्पन्न होतंय त्याचं 67,200. मग आपण काय करू? 67,200 मधून हे 25,200 पहिल्या 6 महिन्याचं वजा केलं तर उरलेल्या 6 महिन्यांची विक्री आपल्याला त्याची भेटून जाणार आहे. मग आपण काय करू? 67,200 वजा 25,200. 0 0 0, 7 मधून 5 गेले 2, 6 मधून 2 गेले, किती उरले? 4. म्हणजे त्याचं जे काही शेवटच्या 6 महिन्यांची एकूण विक्री विचारली होती आपल्याला, सरासरी नव्हती विचारली, एकूण विक्री विचारली. मग एकूण विक्री किती आली त्याची? 42,000 आली. समजलं? हो हो सर. सर. असा प्रश्न आला तर तुम्हाला याच पद्धतीने सॉल्व्ह करावा लागेल. तो मागचं उदाहरण होतं त्याच पद्धतीने आहे. पहिल्या 6 महिन्यांचं वर्षाचं दिलं होतं, वर्षाचं पूर्ण कॅल्क्युलेशन करून घेतलं आणि पहिल्या 6 महिन्यांचं केलं. मग आपल्याला वर्षामधून 6 महिन्यांचं वजा करता येईल. सर, सरासरी विक्री विचारली असती तर काय करावं लागलं असतं? परत 6 सरासरी लागलं. हो हो, जेवढं उत्पन्न आलंय त्याला 6 ने भाग दिला की आपल्याला 6 महिन्यांची सरासरी भेटली असती. म्हणजे तुम्ही 42,000 आहे त्याला 6 ने भागला असतं, तो साइन 7 42 म्हणजे त्याची सरासरी किती आली असती? महिन्याची विक्री किती आली असती त्याची? एका दुकानदाराने 60 दिवसात
सरासरी 3100 रुपये चा माल विकला. चा माल विकला तर राहिलेल्या 30 दिवसात सॉरी चा माल विकला पैकी पहिल्या 30 दिवसात सरासरी 1800 रुपये 1800 रुपये चा माल विकला. तर राहिलेला 30 दिवसात त्याने एकूण किती माल विकला. एकूण किती माल विकला. प्रश्न अगदी सोपा आहे. काय विचारलंय आपल्याला बघा. एक दुकानदार आहे, तो 60 दिवसात काय करतोय, सरासरी 3100 रुपयांचा माल काय करतो, विकून टाकतो. पहिल्या 30 दिवसात ती सरासरी आपल्याला किती दिलेली आहे, 1800 रुपये दिले. तर राहिले 30 दिवसांची आपल्याला निश्चितच काढता येणार. मग आपण काय करणार, 60 गुणिले काय करणार, आधी 3100 करणार. बरोबर. 6 एक 6 साहित्रिक किती झाले, 18. याचा एक शून्य आणि याचे 2 शून्य, असे किती शून्य झाले, 3 शून्य. ही झाली त्याची 60 दिवसात. पहिल्या 30 दिवसात, मग पहिल्या 30 दिवसात म्हणजे 30 गुणिले किती येणार आहे, 1800. 18 त्रिक किती झाले, 54. राहिलेले 3 शून्य. 1,32,000. मग उरलेले काय झालं, 1,32,000 सर. 1,32,000. 32. वजाबाकी करू आपण आता. हो. आता बघा, 1,86,000 त्याच्यामधून 54,000 आपल्याला काय करायचे, वजा करायचे आहे. 0 0 0 6 मधून 4 गेले 2, 8तून 5 गेले 3, 1 1,32,000 रुपयाचा माल त्याला उरलेल्या 30 दिवसात तो काय करतो, विकणार आहे. समजला. हो सर. सर याची नेक्स्ट सरासरी एक्झाम्पल घेऊ आपण. हा, याची सरासरी कशी काढायची, 2 गट केले. नाही याची आपल्याला आता जर विचारले असेल की राहिलेल्या 30 दिवसांची जर सरासरी विचारली असेल तर आपण काय करणार, 1,32,000 कितीने गुणणार, भागणार 30 ने भागणार. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 3 एक 3 चौक 12 आणि 3 चौक परत 12 म्हणजे किती येणार, 4,400 येईल त्याची सरासरी 30 दिवसांची. म्हणजे एका दिवसाला तो 4,400 काय करतो, सेल करतो. जेवढं ज्याची विचारली असेल त्याला तेवढ्या संख्येने आपल्याला 1,86,000 विचारलं, तुम्ही 1,86,000 जर तुम्ही 60 ने जर भाग दिला तर तुमचं उत्तर 3100 येईल. देऊन बघा लागेल. क्रमशः
1 ते 20 अंकांची सरासरी ही क्रमशः 1 ते 10 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? बघा, आपल्याला विचारलंय त्यांनी 1 ते 20 अंकांची सरासरी ही 1 ते 10 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे असं विचारलेलं 5 आहे. तर मग किती येत आहे? 5.5 सर. बरोबर आहे. आणि या ठीक आहे, पण चेक करू आता. 5.5 बरोबरच आहे. एक ते 20 पहिली संख्या, याचं सूत्र आहे ना, क्रमशः अंकांची जर सरासरी काढायची असेल, पहिली संख्या आणि शेवटची संख्या घ्यायची. म्हणजे पहिली संख्या आहे 1 प्लस शेवटची संख्या आहे 20, छेदामध्ये किती घ्यायचा? 2, म्हणजे 21 झाले. 21 छेदिले 2 म्हणजेच किती आलं? 10.5. बे एक बे, बे शून्य आणि बे पंचे 10, असं 10.5 आलंय. दुसऱ्याचं आता विचारलंय आपल्याला 1 ते 10 ची, म्हणजे 1 अधिक 10 छेदामध्ये 2, बरोबर किती येणार? 11/2 म्हणजेच किती आलं? 5.5. याच्यामधून हे 5.5 जर वजा केले 10.5 मधून 5.5, तर उत्तर किती येतंय? 5 येतंय. किती पट मग? किती जास्त आहे? 5.5 ने किती येत आहे? 5 ने येत आहे. समजलंय? हो सर. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. बघा, लहानात लहान 2 अंकी 3 अंकी व 4 अंकी संख्यांच्या सरासरीला संख्यांच्या सरासरीला 10 ने भागून 6 ने गुणल्यास उत्तर काय येईल? उत्तर काय येईल? बघा, प्रश्न काय विचारला? लहानात लहान 2 अंकी 3 अंकी आणि 4 अंकी. 2 अंकी सगळ्यात लहान कोणती येते? 10. 3 अंकी कोणती येते? 100. 4 अंकी कोणती येते? 1000. संख्यांच्या सरासरीला यांची काय करायची? आपल्याला सरासरी काढावी लागेल. म्हणजे यांची तिघांची बेरीज करून घेऊ. 0 0 0 आणि 3, बरोबर. यांच्या सरासरीला यांची सरासरी काढून किती संख्या आहे? 3, म्हणून 3 ने भागणार. किती आलं? 1000 उत्तर आलं, बरोबर. यांची सरासरी किती आली? 1000. सर बघा, बेरीज
हा 1110 ना. 11. हा ते चुकीचे बेरीज चुकीची झाली, मांडणी चुकीची झाली त्यांची. एक मिनिट, आपण 1000 घेणार. 100 1110 झाले. किती झाले? 1110 छेदामध्ये 3, 3 एक 3, 3 त्रिक 9, 2 उरले, 3 7 21 आणि हा 0. किती आलं बरं? 370. किती आली त्यांची सरासरी? 370. मग आता सरासरीला कितीने भागायचंय? 10 ने भागून घेऊ. हा 0 गेला, हा 0. उत्तर आलं 37. भागून 6 ने 222. गुणल्यास बरोबर. 6 ने जर गुणलं, 6 ते 42, 2 4 6 3 18 आणि 4 22. किती आलंय? 222. म्हणजे तुम्हाला कसाही प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर काय करता आलं पाहिजे? सोडवता आलं पाहिजे. सरासरीची मेथडच ही आहे, तुम्हाला व्यवस्थितरित्या जमायला लागून. थोडस वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेऊ आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. पाच संख्या अशा आहेत की, 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा सातने मोठी आहे. सातने मोठी आहे जर त्या संख्यांची सरासरी 84 असेल, तर त्या संख्यांमधील सर्वात मोठी संख्या कोणती? मोठी पाच संख्या अशा आहेत की प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 7ने मोठी आहे. म्हणजे 98 सर. त्यांच्या मधला फरक किती? बरोबर आहे. कितीने मोठी आहे? 7ने मोठी आहे. जर त्या संख्यांची सरासरी किती दिलेली आहे? 84 दिलेली आहे, तर आपल्याला त्या संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? आता याच्या दोन पद्धती आहेत सोडवण्याच्या, बरोबर. आपल्याला आता पहिली संख्या पण माहिती नाहीये, दुसरी पण नाही माहिती.
मग आपण पहिली संख्या समजा x घेतली, दुसरी काय येणार आहे x+7, तिसरी काय येणार आहे x+14, चौथी काय येणार आहे x+21 आणि पाचवी काय येणार आहे x+28. म्हणजे x+28 ही सगळ्यात काय असणार आहे मोठी असणार आहे. मग या संख्यांची सरासरी आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे बरं ती 84. बरं, मग या सगळ्यांची बेरीज करावी लागेल आपल्याला. इथंच मी बेरीज करतो आता अशी. या सगळ्यांची बेरीज करायची आणि किती संख्या आहेत त्या 5 आहे. म्हणून इथं 5 बरोबर सरासरी आपल्याला दिलेली आहे 84. 1 2 3 4 5 किती एक झाले 5 एक झाले प्लस 7 आणि 14 21 झाले, 21 आणि 21 42 झाले, 42 आणि 28 किती झाले 70. छेदामध्ये 5 आणि इकडे काय आलाय 80. हा 5 इकडे भागाकारात आहे, इकडे गुणाकारात आहे. 80 गुणिले 5 बरोबर 5 x अधिक 70, 8 पंचे 40 आणि हा 0 400 झाले. 5 x अधिक 70 इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होतो मायनस होईल. 400 वजा 70 बरोबर काय येणार आहे काय झालं सर 84. 84 आहेत ना सर? 80 घेतलं नाही, त्याचं 98 उत्तर आहे. बघू आपण सर कसं येते. तुम्ही सेकंड स्टेपला. अरे हा 80 कसं ओ काय? सॉरी हा सॉरी 84 घ्यायचं. किती झाले 5 चौक 20 0 2 आजच्याला गेले. 8 पंचे 40 आणि 2 किती झाले 42. सॉरी 4 गेले होते ना, 4 25 नाही बरोबर आहे. 420 वजा 70 किती आले बरं 50 350 बरोबर काय आला 5x. तर 5 इकडे भागाकारात येणार आहे. 350 भागाकारात 5 बरोबर x. 5 एका 5 5 3 7 35 आणि हा 0 म्हणजे x बरोबर किती आला बरं 70. मोठी संख्या आपल्याला माहिती आहे किती आहे ही मोठी संख्या x अधिक 28 म्हणजेच x ची किंमत आली आहे 70 प्लस 28 80 90 आणि 98 किती आली 98. ही झाली मेथड. आपण रेग्युलर मेथड जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. पण आपण याला जर पहिल्या आपण जो काही प्रकार घेतला होता त्या प्रकारासारखं जर बघितलं सर तर हा बोला ना. सर ह्याच्यात आपण यूज करू शकतो ना 84 काय? x अधिक 14. सर x अधिक 14 बरोबर सरासरी आहे ना आपली x अधिक 14 मधली संख्या. हा मग त्याची किंमत 84 आहे ना. मग- मग x अधिक 14 बरोबर 84. 84 वजा 14 बरोबर 70. हो x हो बरोबर हो 70. इझी आहे ना. हो हो मी तेच सांगतोय. आता ऐक, आपल्याला एवढी ही प्रोसेस करायची गरज नाही. मी मेथडने पण सांगितलंय, तुम्हाला शॉर्टकट पण सांगणार आहे. याचं शॉर्टकट कसं आहे बघा. तर हे पुसू कमी सर हो सर. चालेल सर. ओके हो बघा हा. किती क्रमवार संख्या किती आहेत 5 आहेत त्या. त्यांची मधली संख्या म्हणजे 84 येते ही मध्ये आहे. 84च्या अलीकडे जर 7 वजा केले 84 मधून आपण 7 वजा केले तर किती येणार आहे 77 येते बरोबर. त्याच्यामधून अजून 7 वजा केले तर येणार आहे 70 बरोबर. इकडे आपण 84 मध्ये परत 7 मिळवले तर किती होतील 91 होतील आणि परत पुढे 7 मिळवले ते होतील 98. किती संख्या होत्या बरं 5 संख्या होत्या. म्हणून या आपण किती झाल्या 5 संख्या झाल्या बघा. ही मधली संख्या काय आहे त्यांची सरासरी आहे बरोबर. मग सगळ्यात मोठी संख्या काय येणार आहे 98. आपण पहिला प्रकार घेतला होता ना या टाइप मध्ये घेतले होते उदाहरण, म्हणून या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. समजलं. डायरेक्ट तुम्हाला x प्लस बाय वगैरे मानायची गरज नाही. डायरेक्ट 84 आपल्याला सांगितलं 7 मोठी आहे म्हणजे 7 इकडे कमी केले, याच्यातून परत 7 कमी केले, इकडे 7 वाढवले, इकडे परत पुढे 7 वाढवले.
म्हणजे आपल्याला मोठी संख्या डायरेक्ट मिळते. एक्स प्लस वाय म्हणायची गरज नाही. समजलं? हो हो सर. सर. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. अ ब क ड यांचा महिन्याचा सरासरी पगार 9,500 9,500 रुपये इतका आहे. जर त्यांचे प्रमाण 8 9 9 11 11 9 10 आहे आणि 10 11 तर अ चा पगार किती? तर अ चा आता बघा, जर तुम्हाला असा पद्धतीचा प्रश्न दिलेला असेल, अ ब क ड यांचा महिन्याचा सरासरी पगार किती आहे? 9,500 रुपये आहे. जर त्यांचे प्रमाण दिलेलं आहे 8 9 10 11 बरोबर, एकमेकांचे आहे ते, तर अ चा पगार किती? मग आधी आपण काय करू, यांच्या सगळ्यांचे एकूण पगार करू. म्हणजे किती आहे? सरासरी 9,500 आहे. किती जण आहेत ते? 4 जण आहेत, म्हणून 4 ने गुणणार. 4 पंचे 20 शून्य हातच्याला 2, 4 नवे 36 आणि 2 38 आणि हे उरलेले 2 शून्य. म्हणजे त्यांचा एकूण पगार जो काही आहे तो किती आलेला आहे? 38,000. मग आपल्याला कोणाचा काढायचा आहे? अ चा पगार काढायचा आहे. अ चा पगार बरोबर एकूण पगार किती आहे? इथं वरती लिहायचं एकूण पगार 38,000. छेदामध्ये लिहिणार आपण आता एकूण प्रमाण पण काढून घ्यायचं आहे. यांचं सगळ्यांचं जे काही प्रमाण आहे या सगळ्या प्रमाणांची बेरीज करायची. 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11 बरोबर किती झाले? बरं 11 9 20 30 आणि हे 8 38 आहे. प्रमाणांची काय करून घ्यायची? बेरीज करायची. मग इथं खाली एकूण प्रमाण घ्यायचं. किती आलं? 38. आणि गुणाकारामध्ये अ चा पगार काढतोय तर अ चे प्रमाण घ्यायचं. काय घ्यायचं? अ चे प्रमाण. आधी खाली खाली येऊन लिहून घेऊ आपण. 38,000 छेदामध्ये 38 अ च म्हणून 8 घेतला. 38 एका 38 38 एका 38 इथं आला 1,000 गुणिले 8 बरोबर अ चा पगार किती आला? 8,000. समजला? हो सर. हो सर. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला काय केले जाणार आहे? सरासरीवरती प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्ही सरासरीवरच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे. आज आपण थोडस लवकर संपवणार आहोत, म्हणजे सरासरीचा टॉपिकच संपलेला आहे. याच पद्धतीचे उदाहरण तुम्हाला येणार आहेत. याची चांगली प्रॅक्टिस करायची आहे. काय अडचण असेल प्रश्न सर या टाईप टाकायचा. उदाहरण. या टाईप मधले का? हा. तसे विचारले आहेत का बघतो मी आणि मग सांगतो तुम्हाला. मिनिट.
सर थोडं बाजूला होतात का? बोर्ड दिसत नाहीये सर. हा. त्या टाईप मध्ये उदाहरण तर नाहीये, पण आपण आकडे बदलून करू शकतो. पण मग आकडे बदलून जर केलं ना आपण, तर आपलं परफेक्ट असा आन्सर येणार. त्याला ते प्रॉपर एक्झाम्पल लागतं. प्रॉपर एक्झाम्पल आता पुढे तर दिलेलं नाहीये तसं. तसे एक्झाम्पल मी शोधतो आणि पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला देऊन टाकेन. किंवा टीचमेंट आपल्या चॅट सेक्शन मध्ये टाकून देईन. चालेल. ठीक. आजच्या दिवसासाठी आपण इथंच थांबणार आहोत आणि आपला सरासरी नावाचा जो काही टॉपिक होता तो पण संपलेला आहे. याच्यावर काही अडचणी असतील तुम्ही प्रश्न मला चॅट सेक्शन मध्ये टाकू शकता. मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला सॉल्व्ह करून. ठीक आहे. ठीक. एकेकाने लेफ्ट व्हा बरं.